दोन घटना, दोन व्यक्ती आणि देशभक्ती. मित्रांनो, हल्ली शाहरुख खान हा खूप चर्चेमध्ये आहे. त्याच्या एका निर्णयामुळे देशभरातून त्याच्यावर टीका देखील होत आहे. परंतु असा कोणता निर्णय आहे ज्यामुळे शाहरुख खानवर अगदी कडवी टीका भारतामध्ये होत आहे? मित्रांनो, शाहरुख खान हा IPL मधील KKR या टीमचा मालक आहे आणि KKR या टीममध्ये शाहरुख खानने एक बांगलादेशी खेळाडूला विकत घेतले आहे तब्बल 9 कोटी रुपये देऊन. मित्रांनो, बांगलादेश हा भारताचा शेजारी हा सतत भारत विरोधी कारवाया करत असतो. भारताच्या सार्वभौमात्वावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि भारताच्या विरुद्ध जे देश आहेत त्या देशांना तो आपली जमीन दहशतवाद किंवा भारताच्या विरुद्ध कारवाया करण्यासाठी वापरण्यास देत असतो. बांगलादेशमध्ये हिंदूवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार देखील होत आहे. भारतात एक चिकन नेक आहे, त्या चिकन नेकवरती हमला करण्याची धमकी देखील हा बांगलादेश खुलेआम देत असतो. कुठल्याही राजकीय पातळीवर न बोलता शाहरुख खान याने त्या आत्मसन्मानाला जो देश ठेच पोहोचवत आहे त्याच देशातील खेळाडूला तब्बल 9 कोटी रुपये देऊन विकत घेतला आहे. ही गोष्ट कितपत योग्य आहे? तुम्ही यामधून देशभक्ती कशी झळकते हे विचाराल तर याचं दुसरं एक उदाहरण तुम्हाला देतो. 26 अकराचा हल्ला झाल्याच्या नंतर ताज हॉटेल याची दुरुस्ती करण्यासाठी रतन टाटा यांनी एक टेंडर काढलं आणि हे टेंडर भरण्यासाठी जगभरातून बऱ्याच कंपन्या आल्या होत्या. पाकिस्तानची देखील एक कंपनी होती. पाकिस्तानची कंपनी व त्याचे जे काही मेंबर्स होते ते मेंबर्स टाटा यांच्या दालनासमोर तब्बल 1 दिवस बसून राहिले, परंतु टाटा यांनी त्यांना भेटण्यास वेळ दिला नाही. त्याच्या उपरांत त्या व्यक्ती या भारतातील एका बड्या राजकीय नेत्याला जाऊन भेटल्या. राजकीय नेत्यांनी डायरेक्ट टाटाला फोन करून संबंधित टेंडर पाकिस्तानच्या कंपनीला दिल्यास सांगितले, परंतु टाटा यांनी स्पष्ट नकार दिला. भारताच्या अस्मितेवरती जो देश हल्ला करतोय त्या देशातील कंपनीला हे टेंडर मिळणार नाही, हा स्पष्ट संदेश रतन टाटा यांनी दिला. मित्रांनो, हे आहे खरं आत्मीयतेचं आणि देशभक्तीचं ज्वलंत उदाहरण. या ठिकाणी दोन व्यक्ती, शाहरुख खान आणि रतन टाटा, या दोघांमध्ये तुलना तर होतच नाही, परंतु निर्णयावरती गोष्ट लक्षात येते की तुम्ही देशभक्त आहात की नाही. पाहता IPL मध्ये संपूर्ण जगभरातून आणि त्यांना भारतामध्ये खेळवलं जात आहे, परंतु पाकिस्तान आणि बांगलादेश वगळता इतर बाकी देशातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. परंतु एक वेळेस जो बांगलादेश भारताच्या विरोधात कारवाया करत आहे त्या बांगलादेशातील खेळाडूला तरी निदान प्रतिबंध लावला पाहिजे आणि हा खुद्द प्रतिबंध त्या व्यक्तीने म्हणजेच शाहरुख खानने केलं पाहिजे. मित्रांनो, हा शाहरुख खान भारतामध्ये मोठा झाला. भारतातील फिल्म सिटीमध्ये तो सध्या सुपरस्टार आहे. तुमच्या आमच्या पैशातून त्याची मूव्ही, त्याचे पिक्चर, त्याच्या मूव्हीज चालत असतात. हाच शाहरुख खान भारताविरुद्ध जो देश कारवाया करत आहे तेथील एका खेळाडूला आपल्या टीममध्ये घेत आहे. हे कितपत योग्य आहे? तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की ही निर्णय योग्य की अयोग्य आहे.